सन मराठीवर 1 डिसेंबरपासून मी संसार माझा रेखीते ही मालिका आपल्या भेटीला येते आणि त्यातले हे दोन गोंडस म्हणजे जे लहान होते पण आता नॉट सो लहान आहेत. खूप स्वागत दोघांचंही. कसे आहात? खूप मस्त, खूप मस्त. आभा, तुला खूप म्हणजे येसूबाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांनी बघितल्यानंतर चंद्रविलासमध्ये बघितलं, तुला माझी तुझी रेशीमगाठमध्ये बघितलं, त्यातही तू लहान होतास. मालिका संपून 3-4 वर्ष झाली आहेत. आत्ता म्हणजे असं मला बघून असं वाटतं किती मॅच्युअर झालेत यार. पण झाल्यात का तुम्ही? आता होतोय हळूहळू. पण काय सांगशील, पूर्ण नवीन मालिका, नवीन एक्सपिरियन्स, नवीन भूमिका कसं आहे आणि सुरुवात झाली का शूटिंगला आणि कसं रॅपो झालं? थँक्यू सो मच. एकतर खूप छान वाटतं आहे आणि खूप लकी वाटतं आहे की इथे सन मराठीमुळे मला हा चान्स मिळाला. जेव्हा मी स्वराज्य रक्षक संभाजी केलं तेव्हा मी खूप लहान होते. सो आता मी मॅच्युअर झाल्यानंतर थोडं कळायला लागल्यानंतर हा पहिला माझा शो आहे. सो मला खूप बरं वाटतं आहे. शूटला आमची सुरुवात झाली आणि इथे खूप एक्सपिरियन्स्ड कलाकार आहेत सगळे. दीप्ती केतकर, हरीश दुधाडे, ह्या सगळ्यांबरोबर काम करताना ॲक्च्युली मला खूप दडपण होतं सुरुवातीला की मी काय ॲडजस्ट करेन का किंवा चुकेन किती. पण खूप फॉर्च्युनेटली मला जे कलाकार मिळाले ते खूप समजून घेणारे मिळाले आहेत. मी किती पण चुकले किंवा मला नाही जमलं तरी शांतपणे मला समजून घेतात ते सगळे. आमचे दिग्दर्शक रवी करमरकर, ते प्रशांत सर, हे सगळे मला वेळोवेळी सांगतात की असं कर किंवा असं कर, पण कुठेही डिसरिस्पेक्ट करून कोणी बोलत नाही. सगळे इतके एक्सपिरियन्स असून सुद्धा ते प्रेमाने बोलतात. दीप्तीताईबरोबर माझा सगळ्यात छान रॅपो झाला आहे आता, कारण ती आईचा कॅरेक्टर प्ले करते आणि ती मला प्रत्येक सीनमध्ये खूप मोटिवेट करते. सो मी खूप खुश आहे सध्या. वेद, काय सांगशील, कारण का तुम्ही भाऊ बहीण दाखवल्यात. म्हणजे भाऊ बहीणचं एक म्हणजे समीकरण असतं की कधीच आपलं पटत नाही. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. ऑफ कॅमेरा तुमचं तसं आहे का की फ्रेंडशिप आहे? 100%. कारण ॲक्च्युली आम्ही दोघं ऑफसेटही खूप मस्ती करत असतो इथे सेटवर. त्यामुळे चांगला रॅपो बिल्डअप झाला आहे आणि बॉन्ड वगैरे तर आहेच, झालेच सगळं. पूर्ण फॅमिली मेंबर्ससारखे आम्ही राहतो सेटवरती. ऑफ स्क्रीन, ऑन स्क्रीन सगळं छान झालं आहे. तू स्टेजवर म्हणालास की तू सगळ्यांचा लाडका आहेस, म्हणजे तुझ्या हातात सगळ्या वस्तू आणून देणार, राईट? पण मुळात इन रिअल लाईफ किती ग्रीन फ्लॅग आहेस तू, घरात किती कामं करतो? नाही म्हणजे घरात आईला छोटी मोठी मदत वगैरे करायची असेल तर ते करतो. आणि सध्या ॲक्च्युली थोडा अभ्यासामुळे 10th मी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि मग तेवढंच हेल्प. आणि इथे जसं दाखवलं आहे तसं घरी होत नाही माझ्या, कारण तेवढं लाडवलेला मी नाही आहे असं. पण काय सांगशील आभा, कारण का आपण आधी तुझ्या मालिका साकारल्यास ना, त्याच्यामध्ये आपल्याला कळत नसतं की आपण काय करतो आहे. आपल्याला जसं डिरेक्टर सांगतात तसं आपण करतो, पण इथे सगळं आपल्याला कळतं की नेमकं काय सीन घडतो किंवा आपण काय डायलॉग बोलणार आहे. कधी कधी एक ह्युमन म्हणून आपल्याला पटत नाहीत गोष्टी, तर इथे बऱ्याचदा सीनमध्ये असं होतं की हे काय का. हो, एव्हरी टाईम की हे का असं होतं आहे, आईशी असं का वागत आहेत, हे असे खूप प्रश्न मला आभाला पण पडतात, पिहूला तर पडतातच. पण परत मी त्याची मग अशी स्टेजवर बोलले तसंच की ते प्रश्न पडल्यावर त्याचं सोल्युशन मी लगेच आईकडे मागायला जाते आणि आई मला त्याला वेगळं पर्स्पेक्टिव्ह देते. अर्थात ते मला पटतंच असं नाही की का आहेस, असं का होतं आहे, पण मी ते समजून घ्यायचा प्रयत्न करते. आणि आभा म्हणून सुद्धा मी ते समजून घ्यायचा प्रयत्न करते, कारण माझी आई पण खूप म्हणजे ऑफकोर्स आमच्याकडे अशी फॅमिली नाही आहे, पण इन जनरल जगात असं सगळं चालू आहे हे माहिती असताना का लोकांचं माइंडसेट कसं हे कळायला मला एक स्कोप इथनं आहे. मला सांगा, सुरुवात कशी झाली, कारण का ऑडिशनचा दिवस आठवतो का या सिरियलच्या, आणि कशी सुरुवात झाली होती की या तुम्ही कास्ट झाल्यात या सीन? ॲक्च्युली माझं एकदम एंडला कास्टिंग झालं. सो मला हे प्रोसेसच झालं नाही की मला सिरियल मिळाली आणि मी जाते. पण तेच सगळ्यात जास्त मी लकी होते ॲक्च्युली की एकदम शेवटलं झालं आणि बोलवलं. माझं रीडिंग झालं नव्हतं आधी नेमकं, पण मला म्हणून जास्त दडपण होतं की बापरे सगळे सेट झाले असतील आणि मला कसं जमेल. पण मग इमिजिएट प्रमो शूट आलं त्या दिवशी, सगळेच भेटले आणि मला लगेच सॉर्ट झालं. पण खूप खुश होते मी, कारण स्टोरी मला आवडली. आई मुलीचं रिलेशन इतकं ब्युटिफुल आहे आणि ते मला करायला मिळतं आहे हे मला खूप छान वाटलं. सो मी खूप खुश होते. मला एक सांगायला आवडेल की आभा आता SYला आहे. सो बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की त्यांना तू लहानच वाटतेस, पण आता SYला आहे, पण ती अभ्यास आणि ॲक्टिंग हे तारेवरची कसरत कसं बॅलन्स होतं? आत्ता ॲक्च्युली मी सायकॉलॉजी शिकते आहे आणि माझं कॉलेज म्हणजे फॉर्च्युनेटली खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे ते ॲडजस्ट करता आहेत मला. पण नाही होतं मॅनेज, म्हणजे आता जस्ट शूट सुरू झाल्यामुळे सगळं मॅनेज नाही होतं आहे. पण जसं सेट होईन मी आणखी तसं मग आता मी अभ्यास आणायला सुरुवात केली. असं मला सीन नसला की मी अभ्यासाला बसते आणि मग ते होतं बरोबर मॅनेज, आणि दोन्हीही करायची इच्छा असल्यामुळे ते होतं. प्रथम तू सांग, तुझा ऑडिशनचा दिवस कसा होता आणि तुमच्या दोघांमधली आईस ब्रेकिंग मोमेंट काय होती की तेव्हा फ्रेंडशिप झाली तुमची तशी? ॲक्च्युली जो पहिला दिवस होता तेव्हाच आमचा बॉन्ड झाला होता, कारण तिथे बसून होतो आणि मग तो हाय मी वेद, हाय ती बोलली आभा, आणि त्याच्यामुळे आमचं झालं होतं आणि आम्ही लोक लवकर मिक्स झालो.
म्हणजे बघायला गेलं तरी खूप लवकर मिक्स झालो आणि बोलणं वगैरे होतच असतं आमचं, त्यामुळे झालं. मला सांग की आता सिरियल म्हणजे शूटिंग सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत तुला एखादा चॅलेंजिंग वाटणारा सीन आणि ओव्हरऑल आत्तापर्यंत जितक्या तू भूमिका केल्यास तुला किती वाटतं की खूप ग्रो होतेस तू आणि एक शिकायला मिळतं यावेळी? एकतर तू म्हणालीस तसं की जेव्हा आधीच्या सिरियल केल्या तेव्हा मला काही कळत नव्हतं. आत्ता मला टेक्निकॅलिटीज काय असतात, कुठे उभं राहायचं, लाईट घेणं म्हणजे काय, या बेसिकपासून ते सीनमध्ये डिरेक्टरनं काय एक्सपेक्टेड आहे आपल्याकडनं, ह्या सगळ्या गोष्टी मला हळूहळू कळत आहेत आणि मला अजिबात त्या दळण जमलेल्या नाही आहेत. पण आत्ता कुठे मग सीन, कारण ती पिहू जी आहे ती सेम माझ्यासारखीच आहे, तिला पण स्टँड घ्यायचं आहे, तिला पण गोष्टी पटत नाही, ती त्या बोलते आहे. सो ते माझ्यासाठी इझी होतं आहे की त्या गोष्टी मला म्हणजे करायला इझी पडत आहेत. सो ते आहे. आणि आत्तापर्यंत असे खूप चॅलेंजिंग सीन्स म्हणेल तसं आईवर जेव्हा जेव्हा काहीतरी चुकीचं घडतं आईबरोबर, तेव्हा ते मला पर्सनली त्या गोष्टीला डील करायला खूप विचित्र वाटतं आणि मला ते नाही, ते खूपच चॅलेंजिंग होतं मला. पण अगेन की पिहू सेम असल्यामुळे मला स्टँड पण घ्यायला मिळतं, मला भांडायला पण मिळतं. पण आता जसं मी तुला म्हणाले मगाशी की तुला छान वाटतं खूप या सिरियलमध्ये बघून, अशा तुला कमेंट्स आल्यात का की अरे ही तर येसूबाई आहे ना, तर त्या सिरियलमध्ये ऑल द बेस्ट वगैरे DM? हो, खूप लोकांचे आले. मला बरं वाटलं की लोक मला बघतायत, लोकांना मी आठवते आहे. सो मी लोकांना सांगते की मी नक्की तुमचं एक्सपेक्टेशन्स नाही हे करणार, मी फुलफिल करेन सगळे. सो नक्की सिरियल बघा. पूर्ण जेनझी कल्चर हे जे आहे कल्ट ते रिलेट करणारी अशी तुमची भूमिका आहे. सो थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मनापासून अभ्यासही करा आणि मस्त छान सीन्सही करा. थँक्यू सो मच. थँक्यू.